नमस्कार. कॉफी विथ माधवमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या या शोला अनेक व्ही-आय-पी येतात, व्ही-व्ही-आय-पी येतात. अनेक साहित्यिक, लेखक, राजकारणी असे खूप सारे लोक येऊन गेले आहेत आणि येत राहणार आहे. पण आज एक वेगळे गेस्ट मी बोलावले आहे. खरं म्हणजे ज्यांचा परिचय मी करून द्यायलाच हवा. कारण त्यांना ओळखणारे कमी असतील आणि त्यांचे मिस्टर जे आहेत त्यांना खूप लोक ओळखतात. ते आहेत आमदार राजेश वानखडे. आमच्या तिवसा मतदारसंघामध्ये त्यांनी काँग्रेसच्या मजबूत नेत्या आणि प्रदेश काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा तिथे भाजपचा झेंडा काढला. म्हणूनही राजेश वानखडे यांचं नाव आहे. परंतु त्या तुम्ही तालुक्यात किंवा त्या जिल्ह्याच्या भागामध्ये फिरलात तर तुम्हाला एक नाव अजून सापडेल आणि ते आहे आरती वानखडे. मिसेस MLA, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. खरं म्हणजे आमदारची बायको हा अगदी ग्रामीण मधला शब्द आहे आणि मग त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा वगैरे वगैरे आणि मी तर प्रवास आता तुमच्याशी शेअर करणारच आहे. तुम्ही करणार आहात. पण मला तिथं जायचं आहे जिथून तुम्ही सुरुवात झाली तुमची. म्हणजे वानखडेंच्या घरात कशा आल्यात इथून लोकांना उत्सुकता असेल. मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा बोलताय, सगळे पहिल्यांदा शेअर करताय. पहिल्यांदा शेअर करते. तुम्ही वर्ध्याचे ना? मी वर्ध्याचे. काय माहेरचं नाव? भोयर. अच्छा. मग तुम्ही इकडे कशा आल्या आणि कधी आला? मी माझी बहीण केडियानगरला राहते. तर लग्नानंतर मी सुट्ट्यांमध्ये वगैरे यायची. म्हणजे तुम्ही अमरावती पाहिलं होतं पहिलेच? पण तुम्ही तिवसात कसे आले? तिवशात वानखडे मुळात तुळशीचे ना? तेच सांगते की जेव्हा मी सुट्ट्यांमध्ये यायची तर माझ्या बहिणीचे जे मामे सासरे होते, बहिणीचे मामे सासरे यांच्या नात्यात लागले. फार जवळचं नातं सांगितलं. त्यांनी मला बघितलं. अच्छा. तर एक दोन वेळा ते घरी आले आणि त्यांनी मला बघितलं. तर मग त्यांनी अशीच गोष्ट काढली माझ्या जिजाजींकडे. अच्छा. की बा असा असा मुलगा आहे. जिजाजी कोण तुमचे? संजयराव हरणे. अच्छा, संजयराव हरणे. अच्छा. त्यांना काय म्हणाले की तुमच्या साडीचा हात पाहिजे इकडे? हा, म्हणजे मुलगा असा असा आहे तर इच्छा आहे का दाखवायची वगैरे असं. तुम्ही तोपर्यंत पाहणं सुरू केलं होतं का? नाही नाही, मी कधीच भेटले नव्हते. नाही, पण तुम्हाला असं दाखवणं सुरू केलं म्हणजे वधू संशोधन, वर संशोधन असं मी शिकत होते. तुम्ही शिकत होता? कमी कमी लहान वय तुमचं. मग तुम्हाला विचारलं का की करायचं का लग्न म्हणून? बाबांनी सांगितलं की असं स्थळ आलंय तर मग आता काय करायचं, दाखवून देऊया मुलीला. फार कमी वय तुमचं. मग काय क्लिक झालं तेव्हा? आता तसं बाबांसमोर आम्ही काही बोलू शकत नव्हतो. बाबांची इच्छा होती. मी म्हटलं बाबांना मला एज्युकेशन कम्प्लीट करायचंय. बरं. पण मग फर्स्ट इयरला होते ना तुम्ही? मी फर्स्ट इयरला होते. मग एकदा फर्स्ट इयरच्या मुलीला आज जर विचारलं तर ती काय उत्तर देईल? ती उत्तर देईल की एज्युकेशन कम्प्लीट करू द्या. तुम्ही काय तेव्हा उत्तर असं होतं की तेव्हा बाबा म्हणेल तेच पूर्व दिशा होती आमच्या घरी. म्हणजे असं 2000 मधली गोष्ट आहे की 2002 मध्ये? 2 मधली गोष्ट आहे. आता 24 वर्ष झालेत की बघायला येणार आहे. तर ओके, ठीक आहे. मग तेच आले पाहायला? कोण आलं पहिले पाहायला? माझे दोन्ही भासरे आले आणि नंदई आले. अच्छा. त्यांनी पहिल्या पाहण्यात संधी दिली असेल की जरा पाहून घ्या सगळे जण. आता सुरेंद्र दादा आलेत, नंदई आहेत माझे. हा, सुरेंद्र भैया. म्हणजे आमच्या दर्शकांना सांगतो की जे यांचे ननंदबाई म्हणजे राजेशचे जे बहीण आहेत त्या सुरेंद्र भुयार यांच्या धर्मपत्नी आहेत. आणि सुरेंद्र भुयार महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आहेत, जे अमरावतीची त्यांनी प्रतिनिधित्व केलं. मोठे भासरे. म्हणजे आमचा हा शो देशभर जगभर पाहणार आहेत लोक. आणि जगभरातले जेवढी मराठी माणसं आहेत, म्हणजे आता आम्ही एक शो केला मध्यंतरी, त्याला 50 लाख लोकांनी बघितलं आहे. हे सगळे मराठी माणसांना, अमरावतीतून गेलेल्या विदर्भातल्या राजकारणी लोकांना. त्यात तुम्ही भाजप आमदाराच्या धर्मपत्नी आहात म्हणून सगळे भाजपचे लोक. मग तुम्ही कोणातरी पराभव केलाय म्हणून ते सगळे काँग्रेसचे लोक, समाजातले सगळे लोक हे सगळं शो बघतात. आणि आज खूप साऱ्या गोष्टी आता मी त्यांना, खरं तुमच्याशी खूप प्रामाणिक आहे मी, म्हणजे दर्शकाशी. त्यांना मी सांगितलं की यांना थोड्या टिप्स दिल्या आहे, पण ज्या टिप्स दिल्या आहे ते प्रश्न विचारणार नाही. हा आमचा मूळ धंदाच आहे की आम्ही पत्रकार कधीही खरं बोलत नाही आणि त्यांच्याकडून खरं काढल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही आलात, तुमचं लग्न झालं, ठरलं पहिले? म्हणजे पहिल्यांदा ते बघायला आले, नंतर मग त्यांची पसंती झाल्यानंतर हे आले मुंबईवरून. बरं. आणि मग त्यांची पण पसंती झाली. त्यांनी पसंती दिली, तुमचं काय? मी पण होतेच ना तेव्हा बघायला आले तेव्हा. तुमची पसंती होती का? मग बाबांनी विचारलं. नाही, माझा मुख्य प्रश्न सोडला तुम्ही. हो, माझी. अच्छा, तुमची होती ना, ते विचारून घेतलं मुद्दा. बाबांनी विचारलं, होकार दिला. एंगेजमेंट झाली? एंगेजमेंट नाही, डायरेक्ट लग्न झालं. किती दिवसात? 20 दिवसात.
तुम्हाला विचार करायला काही वेळ अलीकडे स्पेस बीस नाही, असते ना तेव्हा कमी काहीतरी. दिवसातच लग्न होऊन जायचे. तेव्हा एंगेजमेंट वगैरे हे आता आलंय fad. अच्छा, तेव्हा एंगेजमेंट म्हणजे प्री टिका वेडिंग लावायची. वगैरे तेव्हा नव्हतंच ना. नाही नाही 24 तेव्हा वर्षापूर्वी टिका असं काही लावायचे होतं. हम्म. आणि बस लग्न. काय एंगेजमेंट होतं आदल्या दिवशी व्हायची. तुमचं काय होतं ते, म्हणजे वय विचारू नये पण लग्नाच्या वेळेचं विचारता येते. मी 19 वर्षाची. आणि मग 19 वर्ष मुलगी वानखड्यांच्या घरी आली. काय सीन होता तुमचा? काही नाही, माझ्या घरी खूप छोटी फॅमिली होती. म्हणजे माहेरी. बाबा माहेरी बाबा एकटेच होते. बाबांना सख्खे भाऊ नव्हते. हम्म, आईला पण बहीण नाही. मामा एकटेच. हम्म. आणि बस छोटं कुटुंब होतं. पण इथे आल्यानंतर मोठं कुटुंब होतं. कुठे जाणवलं का की हे राजकारणी लोक आहेत, नाही, यांच्याकडे नाही. जावं, यांचे नाही, मंत्री नाही. राहिलेले आहेत? खूप छान कुटुंब आहे. नाही, असं सुरुवातीला जेव्हा 21 नाही वर्ष नाही कुठेच काही नाही माहिती होती जाणवलं. का ही राजकारणातले लोक नाही आहे नाही म्हणून? नाही, एवढं काही माहिती नव्हतं. हम्म. पण बाबांना माहित असेल? हा, बाबांना माहिती होतं. दादाला माहिती होतं, मोठ्या अच्छा, दादाला. तुम्ही मोठे भाऊ आहे तुम्हाला? हा, अच्छा. तर त्याला माहिती होतं. पण मग मला काही एवढी आयडिया नाही. काय करायचे राजेश तेव्हा? तेव्हा मुंबईला होते. काय करायचे? गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टरशिप करायचे. आपला नवरा कॉन्ट्रॅक्टर एवढं माहित होतं. हा, तेवढं माहिती होतं. मग तो राजकारणी होईल कसं माहित झालं? ते लग्नानंतर माहित झालं. असं गुण लगेच प्रगट झाले का? नाही नाही लगेच नाही प्रगट झाले. सुरुवातीला एक नंतर- नॉर्मल तुमचा संसार, हा, नॉर्मल. पण हे मग पक्षात जाणं, त्यांचं राजकारण करणं किंवा राजकीय व्यवस्थेसाठी हे कधी सुरू झालंय? त्यांना असं सामाजिक काम करायची फार आवड होती. हम्म, म्हणजे असं खूप म्हणजे कामं करायची. कुटुंबाला छान त्यांनी सांभाळलं होतं. हम्म, सगळ्या बहिणी, जावई, हम्म. भाऊ आणि सगळ्यांना घेऊन चालणारे, सगळ्यांसोबत त्यांचं खूप छान Bonding. ट्युनिंग, बॉन्डिंग खूप छान. अलीकडचा छान शब्द आहे बॉन्डिंग. बॉन्डिंग खूप सुंदर बॉन्डिंग त्यांचं पूर्ण फॅमिलीमध्ये. त्याच्यामुळे त्यांना ते खूप असं सगळ्यांना मदत करणे हे ते सगळं खूप आवडायचं. तर त्याच्यामुळे कसं मग राजकारण शिवाय आपण सामाजिक नाही करू शकत ना. बरोबर. जेव्हा आपल्याला समाजात काहीतरी करायचं असते. आणि लग्न झाल्याच त्यांनी मला सांगितलं की सगळे स्वतःसाठी जगतात, पण आपण सगळ्यांसाठी जगायचं. खूप खाजगी प्रश्न विचारतो मी आता, म्हणजे तुम्हाला कोणी विचारणार नाही, लग्नाच्या 24 वर्षी कोण विचारणार आहे, पण मी तुम्हाला विचारतो की जेव्हा कोणताही राजकीय नेता हा अचानक राजकीय नेता नसतो, त्याच्या ते डीएनए मध्ये असतं, तो असा एकदम जन्माला येत नाही राजकीय रण, त्याला ते ब्रेन मध्ये सेट असते कधीतरी, आणि असं होतच म्हणजे लग्न करताना नाही. जेव्हा पहिल्यांदा मी नवऱ्याला भेटलात, नवरा म्हणून, आणि मग कुठं असं जाणवलं की हा राजकारणी असू शकतो गड्या? नाही, असं जास्त जाणवलं नाही पहिले तर सुरुवातीला. अच्छा. नंतर त्यांनी थोडं थोडं सुरू केलं तेव्हा मग त्यांना आवड जे होती समाजकारणाची. साधारणतः बायकांचं म्हणजे कोणत्या मुलीचं लग्न झाल्यावर एक अपेक्षा असते, शनिवार रविवार सिनेमा, शॉपिंग, हॉटेलिंग, फिरायला जाणं. असं होतं का तुमचं? नाही, पहिले होतं. किती वर्ष होतं? 2 वर्ष, 2-3 वर्ष वगैरे. आणि मग नंतर मग ते थोडं तेच मला विचारायचं, नंतर वेळ कमी झाला घरचा. पण मग मी समजले, मला पण ऍक्च्युली सोशल खूप आवडते, पहिली गोष्ट. आणि सगळ्यांमध्ये राहायला आवडते, एकत्र कुटुंब आवडतं. आम्ही बऱ्याच वर्षापासून एकत्र कुटुंब पण राहतोय. ऍडजस्ट झालं. साधारणतः नोकर पेशामधले किंवा छोट्या कुटुंबातल्या ज्या मुली येतात त्यांना मात्र ही अडचण जाते की पहिले 1-2 वर्ष नवरा खूप बायकोची तारीफ करतो, तिच्या मागे असतो, तिला वेगळ्या ठिकाणी फिरून आणतो वगैरे, आणि मग तो समाजकारणात उतरला की मग घराकडे दुर्लक्ष होतं, मग बायकोची चिडचिड होते. खरं बोला, तुम्ही चिडचिड झाली की नाही? कधीच नाही झाली. काय गोष्ट करता? एवढं ऍडजस्ट केलं? ऍडजस्ट म्हणून नाही केलं, पण मला आवडायचं की ते करत जे काम करतात, कारण की मला पण आवड होती त्या गोष्टीची, तर मला पण आवडायला लागल्या गोष्टी. तुम्ही सोबत काय आवडतं सुरुवातीला काम? काय म्हणजे पहिले शिवसेनेत होते ते, जिल्हाध्यक्ष होते, चांगल्या पद्धतीने काम केलं. जेव्हा अडसूळ खासदारकीला उभे होते तेव्हा खूप छान त्यांनी शिवसेना, त्याच्यानंतर मग नाना वानखेडे उभे होते, बरोबर आहे, तेव्हा पण खूप छान पद्धतीने काम केलं. आणि जिल्ह्याचे अध्यक्ष होते. मी बघत होती, लोक कुठेही भेटले तर सांगायचे की भाऊंचं खूप छान काम आहे, आमचे कोणतेही फोन आला कधी उचलतात, कोणतंही काम सांगितलं तर कधी आम्हाला नाही म्हणत नाही. तर लोकांचा विश्वास होता. हो, माझा पण ऑब्विसली माझा पण उचलला, म्हणजे लोकांचा उचललं हे ठीक आहे, माझा उचलला. तुमचा उचलतात का? जेव्हा मीटिंग मध्ये असतात तर मेसेज टाकतात की 2009 ची पहिली निवडणूक लढवली, ते निवडणूक कोणती लढवली? पहिली निवडणूक लढवली 2019 थेट. तोपर्यंत एक निवडणूक नाही कोणती लढवली, बांधणी करत गेले, तालुका बांधत गेले. पण त्यांच्या डोक्यात कधी आलं की निवडणूक लढवली पाहिजे?
कारण की तो विचार पहिल्यांदा तुमच्याजवळ बोलले असतील, ते खरं बोला. समाजात काम करत होते, हो ते आणि माहित खूप चांगल्या पद्धतीने करत होते. हे माहित आहे. तेव्हा भाजप सेनेची युती झाली होती आणि मग तो मतदारसंघ सेनेला गेला, म्हणून मग आम्ही तिथे खूप चांगल्या पद्धतीने काम करत होतो. म्हणजे आम्ही म्हणजे राजेश, म्हणजे अर्थात आम्हीच म्हणा चालेल. सगळ्यांना माहित आहे की अर्धांगिनी म्हणजे अर्ध काम तीच करते. तेव्हा त्यांना ती तिकीट मिळाली आणि आमच्याजवळ दिवस खूप कमी होते. ओके. आम्हाला वाटत नव्हतं तेव्हा की आम्हाला भेटेल, आणि भेटली. आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामुळे आमच्यावर ते विश्वास ठेवला पक्षाने आणि आम्हाला तिकीट मिळाली. आम्ही आणि माझ्याजवळ खूप कमी दिवस भेटले होते, कारण की मुलगा छोटा होता, त्याचा 9वी 10वी होतं, त्याच्यामुळे मी एवढा वेळ देऊ शकली नाही. तुम्ही फार टिपिकल उत्तर देताय. आम्हाला ते उत्तर नाही पाहिजे. आम्हाला उत्तर काय पाहिजे सांगतो, की पहिली मीटिंग सगळ्यात पहिली झाली असेल ती तुमच्यासोबत, की मी उभं राहू का की नाही राहू, असा प्रश्न विचारला असेलच. पण मी हो सांगितलं. अच्छा, तुम्ही हो म्हणाला. आणि मग तो जरा घटनाक्रम सांगा ना, मग की पक्ष तिकीट देईल की नाही देईल, असं कधी घालमेल असं वाटत होतं पक्ष देईल की नाही देईल. बरोबर. मग ते हे सगळं तुमच्यावर शेअर करत होते. हे माझा याच्यावर विश्वास आहे की नवरा कितीही सामाजिक कार्यकर्ता असतो, किती मोठा राजकारणी असो, पण सगळं खरं बायकोजवळ बोलतो. नक्कीच बोलायला पाहिजे. तसंच अनुभव आहे तुमचा. तर मग त्या दिवसाच्या घालमेलमध्ये काय अवस्था होती त्यांची, की तिकीट मिळेल नाही मिळेल, तयारी करू नाही करू, नाही मिळेल, मग डायनेमा होता असा. थोडस होतं त्यांना, टेन्शन होतं, तिकीट मिळेल नाही मिळेल आपल्याला. आणि मग पहिल्यांदा कळल्या बरोबर काय रिॲक्शन होती? त्यांनी पहिला फोन मला केला. यस. मला माहित आहे, म्हणजे तुमचं बॉन्डिंग तुम्ही नका सांगू, परंतु आम्हाला माहित आहे की काय बॉन्डिंग आहे. फार कमी राजकारणी असे आहेत, विशेषतः तरुण राजकारणी असे आहेत की ज्यांचं पार्टनरसोबत बॉन्डिंग असेलच असं नाही आहे, पण यांचं बॉन्डिंग खूप जोरदार आहे. ह्याची चर्चा आम्हालाही माहित आहे की वहिनींशिवाय दादा काही ऐकत नाही पुढचं. हे खरं आहे का? हे खरं आहे ना? तर तेव्हा कॉल झाला तुम्हाला की मला तिकीट भेटलं, आणि मग तुम्ही दोघे जण मैदानात उतरला. काय केलं पहिले? लोकांमध्ये आम्ही, म्हणजे त्यांचं तर काम होतच बरोबर, आणि लोकांना खूप पॉझिटिव्हनेस होता आमच्याबद्दल. येस. आणि सगळे बोलत होते की समोरचे जे उमेदवार आहे यशोमती ठाकूर, त्या तुम्हाला 20-25 हजार मतांनी पाडू शकतात. बरोबर आहे. पण आम्ही चांगल्या पद्धतीने, जेवढे मला दिवस भेटले, आमदार साहेब तर होतेच, पण त्या 10 दिवसात आमचे 218 गावं करायचे होते आम्हाला. तर 10 दिवसात आम्हाला जेवढं कव्हर करता आलं तेवढं हात जोडून लोकांना सगळ्यांना आम्ही आशीर्वाद. मला दर्शकाला ना थोडंसं थांबवून सांगायचं आहे की एखाद्या आमदाराला, खासदारांसोबत मी खूप दिवस काम केलं आणि आमदारांसोबत मी काम बघितलंय, त्यांना आपल्या मतदारसंघाचा खूप बारीक अभ्यास असतो. पण पहिल्या सौभाग्याचे असतील ह्या जिल्ह्यामधल्या की ज्यांना आमदारांपेक्षा जास्त अभ्यास बारीक, की कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात, कोणत्या ग्रामपंचायतमध्ये कोण कसं आहे याचा मला माहित आहे. हे तुम्ही आता जर विचारलं ना तुम्हाला की तुमच्या तालुक्यात किती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहे, पटकन उत्तर तयार आहे तुमचं. बरोबर आहे ना? 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती. करेक्ट ना? म्हणजे ठीक आहे की घरी आलेल्या पाहुण्यांची सरबराई करणं, त्यांना खाऊ घालणं, कार्यकर्त्यांना त्यांच्या व्यवस्था करून देणं, पण ह्या सौभाग्याची जरा वेगळ्या आहेत आमदारांच्या, की यांना राजकारणातल्याही सगळ्या गोष्टी अगदी माहित आहे, पण कधी अशा त्या पडद्यावर येत नाही. आज मी त्यांना पडद्यावर आणलाय तुमच्यासाठी. तर सांगा, तुम्ही मग प्रचार करताना काय अनुभव होते लोकांचे? खूप चांगले अनुभव होते. अच्छा, तुम्ही कोणती आघाडी वाटत होता लोकांमध्ये की यांच्याबद्दल, म्हणजे काम करायची ज्यांचं जे हे होतं, तर ते लोकांना खूप आवडत होतं. सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं. तुम्ही महिला आघाडी सांभाळली? मी महिला आघाडी सांभाळली. आणि तुम्ही खूप प्रचारात होते असं ऐकलं मी. खूप प्रचारात होते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मुलांचं काय? मुलगा होता मुंबईला तेव्हा, त्याचं 9वी 10वी होतं. अच्छा. बहिणीला वगैरे ठेवलं, सांगितलं की तू 8-10 दिवस सांभाळून, कारण मी पूर्ण वेळ नव्हती देऊ शकले, तर मला 10-12 दिवसच मिळाले होते. आणि खूप प्रचार केला तुम्ही. आणि मग निवडणूक झाली. आणि मग निकाल आला. किती? 4,000 काही मतांनी? 9,000 मतांनी पडलो. डिवाइड बाय 4,500. आणि मग त्या क्षणी काय वाटलं जेव्हा निकालात शेवटची फेरी चालू होती? खूप, म्हणजे ऑब्विसली होतच एवढं, आपण खूप मेहनत घेतली एवढ्या वर्षापासूनचा त्यांचाही संघर्ष. तर खूप नाराज झाले. मी त्यांना एकच बोलले की लोकांनी आपल्याला एवढा आशीर्वाद दिलाय. जे लोक आपल्याला काही म्हणत होते की तुम्ही 25-30 हजारांनी पडणार आहे, तिथे आपण जर 4,500 पडलो आहे, तर लोकांचा विश्वास आपल्यावर चांगल्यापैकी आहे.
आणि मला वाटते 75,000च्या वर मतं होते आम्हाला तेव्हा पण. मला अजून एक खाजगी प्रश्न विचारायचा आहे. खरं हे मैफिल आहे ना, मी खाजगीच ठेवली आहे, कारण लोकांना हे विचारायची तुम्हाला हिंमत नाही आहे आणि उत्सुकता तर खूप असते. काय हे म्हणजे तुमच्या भगिनींना नाही, ज्या मतदारसंघातल्या भगिनी आहे त्यांना वहिनींबद्दल जाणून घ्यायचं असते. जेव्हा एक उमेदवार पराभूत होतो आणि तुम्ही हा सोबत प्रवास करता दोघे जण, म्हणजे जसे एखाद्या ऑफिसमध्ये 2 कलिग असावे तशा प्रोफेशनल मध्ये तुम्ही कलिग आहात एकमेकाचे, आणि आपला नवरा पडलाय निवडणुकीत आणि तुम्ही इथे घरी असता तेव्हा ते सगळे कार्यकर्ते गेले, नेत्यांचे फोन संपले, सायंकाळ झाली आणि मग तुमच्या जवळ येऊन बसले. ते काय सीन होता तो? जेव्हा ते मला माझ्या बाजूला बसले, मी त्यांना एकच सांगितलं की कुठे खचून जाऊ नये. आपण आपल्याला जो विश्वास जनतेने दिलाय, आपण उद्यापासून परत कामाला लागूया. पण माणूस किती चांगल्या पद्धतीने, किती धैर्यशील असला ना, ते त्या दिवशी मात्र खचतो आणि खूप पैसा खर्च केला असतो, खूप मेहनत खर्च केली असते. आम्ही दोघंही जण खूप पॉझिटिव्ह विचार करणारे आहे. दोघंही जण. आमच्या लग्नाला आता 24 वर्ष होईल, आमचं आजपर्यंत भांडण नाही झालंय. काय हे नाही पटलंय? हे सत्य आहे. हे नाही पटत आहे आरतीताई, हे नाही पटत आहे. भांडण म्हणजे काय? 200% सत्य आहे. तुम्हाला जरी पटत नसेल, लोकांना पटेल का? तुम्ही कमेंट मध्ये जरूर लिहा की हे वाक्य ताईंचं पटलं का? आरतीताई हे जे म्हणतात की बुवासोबत भांडण झालं नाही कधी, हे पटतं का? हे अगदी खरं आहे. काय गोष्ट करता? खरंच बोलते. तुम्ही खरं बोलता? नाही, आम्हाला वाटतंय आज तुम्ही खरं बोलताय, पण भांडण झालं नाही पटत. माघार कोण घेते मग यात? हे सांगा पहिलं. आता माघार घ्यायची गरजच नाही. समजा झालंच, मी कंप्लेंटच करत नाही कोणती. अच्छा. काही तर डिस्प्यूट होतोच काही ना काही. तुम्ही अशीच भाजी केली पासून तर भांडणं असतात. माझ्या बायको या विषयावर भांडणं आहेत की बाईनी स्वयंपाक चांगला नाही केला, तू लक्ष का दिलं नाही. मला त्यांना जे आवडते ते मी शिकली ना, सासूबाईंनी शिकवलं. कारण की मी मला कॉलेजमध्ये असताना एवढा स्वयंपाक करायची आणि खूप कमी वयात आलात ना तुम्ही, त्याच्यामुळे सासूबाईंनी खूप चांगल्या पद्धतीने सगळा स्वयंपाक शिकवला आणि आजही मी रोज सकाळी स्वयंपाक करते. काय गोष्ट करता? आमदार साहेबांना पण भाज्या वगैरे सगळ्या, राजेश तुमच्याजवळ बसले पण असतो जेवायला, आणि तेव्हा ते डिसमूड झाले होते, कारण स्वाभाविक आहे. मग तुम्ही समजूत काढली. बट नेक्स्ट डे काय झालं मग? दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे आम्ही मतदारसंघात होते फिरसे आणि अजून जोशाने, पुन्हा जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत होते ना. करेक्ट. आणि पुन्हा लोकांना भेटले तुम्ही, पुन्हा 5 वर्ष काम केलं. त्या लोकांनी आम्हाला तेवढ्याच पॉझिटिव्हली एक्सेप्ट केलं, कारण की त्यांना आमच्यावर विश्वास होता. काय असेल मुख्य म्हणजे पराभवाचं तुम्ही काय निरीक्षण केलं? विचार तर केलाच असेल तुम्ही सगळे बसून. दिवस कमी पडले, हे एक कारण. अजून दुसरं काय? मला फिरायला दिवस कमी पडले, मुलाची जबाबदारी होती. दुसरं काय कारण होतं? दुसरं काय म्हणजे यशोमती ताई प्रभावी नेते आहेतच, काही संशय नाही. त्यांना फाईट देणं तसं कठीण होतं, कारण पहिल्यांदा तुम्ही उभे राहिले होते. पण अजून काय कारण? असं काही अभ्यास तर झाला असेल तुमचा की हे थोडं हे केलं असतं ना तर हे 4,500 मतं निघून गेले असते आपले. माहित नाही आता, म्हणजे काय त्याच्यात कमी पडलो आम्ही. ठीक आहे, आम्ही कमी पडलो असेल म्हणून आम्हाला तेवढे 5 वर्ष काम केलं. 5 वर्ष काम केलं रोज. पराभव स्वीकारणं खूप महत्वाचं असतं, आणि पराभव स्वीकारून पुन्हा त्या ताकदीने आपण तिथे काम करत आहे आणि लोक आपल्यावर विश्वास ठेवत आहे, ही खूप महत्वाची गोष्ट असते. जनता जर आपल्या सोबत आहे तर पराभव वाटत नाही ना. काय गोष्ट करता? मला तर पराभव वाटला नाही, आमदार साहेबांना पण वाटला नाही. तेव्हाच आम्ही दुसऱ्या दिवशी मतदारसंघात होतो ना, फिरायला लागले. आणि मग पुन्हा आली निवडणूक, आणि तुम्हाला असं वाटलं का आता यावेळेस की आता तिकीट देईल की नाही देईल? कारण पार्टीमध्ये ही एक समस्या असतेच की तुम्ही किती कष्ट करा, काम करा, कोणत्याही पार्टीमध्ये ही समस्या आहे की वेळेवर काय होईल सांगता येत नाही. यांना कन्फर्म होतं यावेळेस तिकीट देतील म्हणून आपल्याला? पण आम्हाला देवेंद्रजींनी ताकद दिली होती. तिवसा विधानसभा प्रमुख केलं, आमदार व्हायच्या पहिले आम्हाला ताकद दिली. 70 कोटीचे कामं आम्ही मतदारसंघात केले जेव्हा आमदार साहेब आमदार नव्हते. अर्थातच. तर आमची कामं पाहूनच ताकद दिली असेल, हा विश्वास होता आमचा त्यांच्यावर. तशी बाजी पलटवणं कठीण. मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आम्ही चांगल्या पद्धतीने तिथे काम करून दाखवलं आणि पुढेही करून दाखवलं. ही बाजी पलटवणं कठीण नव्हतं? कठीण तर होतच. काही ते प्लॅनिंग केलं असेल तुम्ही? नाही, असं काहीच प्लॅनिंग नाही केलं. मी एक शेतकऱ्याची पोरगी आहे, सामान्य कुटुंबात. तुम्ही तिथं तर राजकारणी नाहीच आहे तिकडून. हे बघा, राजेश सैनिकाचे पुत्र आहेत, मी शेतकऱ्याची पोरगी आहे, राजकीय पिंड नाही आहे. बरोबर. भले माझे नंदई मिनिस्टर होते,
पण ते आमचा पिंड तो तो नव्हता बेस नाहीये राजकीय. तुमचा. हा, आमचा पिंड राजकीय तो तुमचा डीएनए नाहीये. डीएनए नाहीये. त्याच्यामुळे आमचं काही असं, आम्ही जे काही आहे ते नॉर्मल, आमचं जे काही आहे ते समोरासमोर. तिकीट मिळालं, तुम्हाला पुन्हा फोन आला, हो भेटलाय ताकदीने काम करा. पुन्हा भेटलाय असं पुन्हा एकदा फोन आला असेल, फोन आला तेव्हा काय आणि फिलिंग खूप होतं? खुशी झाली की आपण जी मेहनत केली त्याचा चीज झाला. अच्छा. आणि मग तिकीट भेटल्यानंतर पुन्हा जोमाने काम केलं. पण पुन्हा तीच एक शंका असेल की लोक जे म्हणत होते की यावेळी पुन्हा ताईच येतील निवडून, असं तर असतंच ना, प्रत्येक ते रुलिंग होते. पण जनतेचे आशीर्वाद बघितल्यानंतर ती भीती पण वाटत नव्हती. की जनतेने आम्हाला एवढे आशीर्वाद दिले त्यांचा. मी जेव्हा मतदारसंघात खूप मोठा पराभव आहे खरं म्हणजे त्यांचा. काँग्रेसचाही राजकीय नेतृत्वाचा एक मोठा पराभव आहे. आणि तो म्हणजे राजेश सारख्या अतिशय नवख्या, त्यांच्या हिशोबाने नवख्या, कारण तुमचा पिंड नाही, तुमच्या घरामध्ये काही राजकीय वारसा नाही, परंपरा नाही, सामान्य कार्यकर्ता. अर्थातच म्हणजे ताईंकडे त्यांचे वडील आमदार होते, ताई नंतर आमदार होत्या, मंत्री होत्या, फार मोठं, आणि राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर त्यांचं कामही मोठं आहे. अशा व्यक्तीचा पराभव करणं सोपं तर नाहीच आहे. बरोबर, सोपं तर नाहीच आहे. म्हणजे कधी ते यश यासाठी मोठं असतं की पराभव मोठा आहे, आणि तुम्ही तो लढत लढत पुढे गेलाय. आणि मग प्रचारात कसा राहिला अनुभव? खूप सुंदर, खूप सुंदर. कुठले जाणवत नव्हता, कारण किती महिने केला मग यावेळेस प्रचार? मागे तुम्हाला 20 दिवस भेटले, यावेळेस किती दिवस भेटले? यावेळेस वेळ देऊ शकली मी सोबत सोबत. सोबत मग तुम्ही कामं वाटून घेता? नाही, ते जर मोर्शीत असले तर मी तिवशात असते, किंवा ते भातकुलीत असले तर आम्ही अमरावतीत असतो. असं डिवाइड करतो. एका ठिकाणी आम्ही दोघंही जात नाही. अच्छा. म्हणजे कसं ठरतं मग? कार्यक्रम जर एका दिवशी जास्त असले तर आम्ही अर्धे अर्धे करतो, आणि तसेही फिरताना एका ठिकाणी दोघं जाण्यापेक्षा, कारण की 218 गावं आहे, तर एवढे गावं आपल्याला कव्हर करायचे असतात. बऱ्याच लोकांच्या सांत्वन भेटी असतात. बघा, 218 गाव. माझं म्हणणं चुकणार नाही, हळूहळू सांगणार मी. किती व्यवस्थित, अगदी सांकेतिक दृष्ट्या सांगतील तुम्हाला सगळ्या फिगर. अख्खा मतदारसंघ सांगतील, 5 मिनिटं जाऊ द्या. तर 218 गाव असल्यामुळे आम्हाला तेवढा. तुम्हाला तर हे माहित, स्त्री किती, पुरुष मतदार आहे, पुरुष मतदार किती आहे हे माहित असेल, तुमचा तोही अभ्यास असेल. तो आमदार साहेबांना जास्त आहे. अच्छा, आता ते तुम्हाला श्रेय द्यावंच लागेल, कारण ते निवडून ते आले, त्यामुळे ते श्रेय द्यायला. आणि कोणती काय म्हणून भारतीय स्त्रीचं वैशिष्ट्य आहे की यश कोणी मिळवो, श्रेय नवऱ्यालाच असते. कारण यशस्वी पुरुषामागं हेच ते व्यक्तिमत्व आहे की जे तुम्हाला आज दिसत आहे. मला अर्थात हे सांगा की जेव्हा तुमच्या असं मीटिंग ठरतात पार्टी लेवलवर, प्लॅनिंग ठरतं, त्या दोघांमध्ये तुमचं रोज कम्युनिकेशन असतं की तू इकडे जाशील, नाही, ते आमचं रोज कम्युनिकेशन त्याच्याबद्दल नसतं. मी जेव्हा फिरून येते आणि मी सांगते ह्या गावातलं हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे, त्याच्यावर आम्ही सकाळी चर्चा करतो चहा पिताना. काय गोष्ट करता? की हे महत्वाचं आहे, हे आपल्याला ह्या गावचं हे महत्वाचं करायचंय, तर ती सकाळी चर्चा होते. ऍक्च्युली आम्ही रोज फिरतो तेव्हा त्यांना पण माहित नसतं की मी आज कोणत्या गावात आहे, आणि मला पण माहिती नसते त्यांचा दौरा कुठे आहे. खरं म्हणजे मला या गोष्टीचं कौतुक आहे, आणि ही गोष्ट खूप चांगली आहे की पतिराज हे आमदार आहेत आणि बायको त्यांचं प्लॅनिंग करून देत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण राजकारणामध्ये काय होतं की जनरली पुरुषांची अधिसत्ता आहे, त्यामध्ये स्त्रीला प्रवेशच नाही आहे. ते सगळं ठरवतात आणि वरतून त्यांचा एक स्टॅम्प असतो मारलेला. तुला काय कळते? हा तुम्ही स्टॅम्प पुसला आहे. म्हणजे आता माझा हा व्हिडिओ, ही मुलाखत, हा पॉडकास्ट पाहता तुम्ही, तर तुम्हाला प्रेरणा मिळेल या गोष्टीची, जी आरतीताई पण मिळेल तुम्हाला, की नवऱ्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं आणि पडद्यामागं कसं राहायचं. किती लोकांना माहित आहे की ह्या सगळं प्लॅनिंग करतात म्हणून, आणि सकाळी चहावर प्लॅनिंग तसं करत नाही. तसं प्लॅनिंग नाही करत, पण त्यांच्या मनोधैर्याचं प्लॅनिंग करणं. जेव्हा मी जाते ज्या गावात, आणि जसं तुमचा इंटरफिअरन्स नाही आहे, तुमचं सपोर्टिंग आहे. इट्स अ डिफरन्स. राजकारण्यांच्या म्हणजे माझ्याकडे जी माहिती असते ती मी महाराष्ट्रभर, देशभर पाहतो, वाचतो, की त्या इंटरफिअरिंग मध्ये लोकांना त्रासदायक असतात, सपोर्ट मध्ये असले पाहिजे. बरोबर नाही का? म्हणजे आमचा दावाच आहे की समजा फिमेल, म्हणजे स्त्री जर एमएलए असली तर नवरा सपोर्ट नाही करत, तो इंटरफिअर करतो. महापालिकेत तर खूप विचित्र प्रकार असतात की ते नगरसेविका मॅडमच्या मागे नवरा उभा असतो, नगरसेविका मॅडम फक्त सही करण्यासाठी असतात. मी खूप ओपन इंटरव्ह्यू केले आहे, पण आजपर्यंत मी इतके वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो, परंतु मला हे माहित होतं की मागचं ह्या हँडल करतात. पण मी 218 गावं असल्यावर अर्धे गावात तर
करायलाच पाहिजे. आणि रोजच्या 10-15 गाव आम्ही करतो आणि सांत्वन भेटी आम्ही कुठेच फेसबुक याला देत नाही, कारण की आमदार साहेबांना मला ही गोष्ट आवडत नाही. अच्छा, काय आवडत नाही? सोशल मीडिया? नाही, सांत्वन भेटीच्या पोस्ट. ते बाकी तर सोशल मीडिया आम्ही सगळं टाकतो. करेक्ट. पण ते सांत्वन भेटी आम्ही नाही टाकत. समजा दिवसभरातल्या 15 जर गावात भेटी असेल, बरोबर आहे, आणि त्यातल्या जर 6 सांत्वन भेटी असेल तर मी 6 पोस्ट त्या करणार नाही. करेक्ट. पण कार्यक्रमाच्या पोस्ट मी जरूर करते. हे खूप महत्वाचं मूल्याचं गोष्ट बोलले तुम्ही. त्याचं काय होतं की त्याचाही बाजार करतात, आवडत नाही. दुःखाचा बाजार काय करतात? त्याला खरंच सांत्वन भेटलं पाहिजे ना, त्याचा दुःखाचा बाजार कराल का तुम्ही? ते आम्हाला दोघांना आवडत. क्या बात आहे. तुम्ही आता जेव्हा कळलं की आपले यजमान झाले, MLA झाले, आता त्यांची पहिली रिॲक्शन काय होती? खूप ऑब्विसली ते खूप खुश होते. आणि आईंचं पण आमच्या स्वप्न होतं की एवढा मेहनत करतोय मुलगा. खूप वर्षापासून त्या बघत होत्या की आम्ही एकमेकापासून दूर राहतो, मी मुलाला सांभाळते, ते म्हणजे लोकांमध्ये असतात कंटिन्यू, आम्ही एकमेकाला वेळ देऊ शकत नव्हतो. तरी पण आम्ही आणि त्यांनी, आम्ही दोघांनी छान कुटुंब सांभाळलं, त्याबद्दल तर खूपच खुश असतात नेहमी. आणि मला खूप आनंद आहे की मला खूप छान सासूबाई भेटल्या. सासरे पण खूप छान होते, ते आज आमच्यात नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरी देवानंतर आईला पहिलं स्थान. क्या बात आहे. मातृदेव भव. तुमच्यामध्ये एक छान बॉन्डिंग आहे, म्हणून मला काही प्रश्न विचारायचे असतात. लोकांना मोठी उत्सुकता असते. फार प्रेमानं काय बोलतात तुम्हाला ते? म्हणजे नाही, प्रेमाने आरतीच बोलतात. आरतीच म्हणतात? म्हणजे आता अगदी आतलं नाही सांगणार तुम्ही नाव? आरतीच म्हणतात. म्हणजे समजा आता वेगळं नाव घेतलं तर आम्ही म्हणू की हे नाव नाहीये वहिनीचं, हेच नाव आहे, एकच नाव आहे, एकच वहिनी आहे, एकच नाव आहे, असं. जेव्हा तुम्ही निवडून आलात आणि हे आता आमदार झाले, त्यांची पहिली रिॲक्शन काय तुमच्यासोबत? खूप खुश होते ते. खुश होते की त्यांना असं वाटलं की बा एवढं लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय, आता आपल्याला उद्यापासून खूप छान काम करायचं. आणि दुसरा दिवस उगवला आणि लोकांना माहित झालं की हा आता मिसेस MLA आहेत. काय होतं लोकांचा नजरिया? विशेषतः ग्रामीण भागात तर खूप वेगळं असतं, शहरामध्ये तरी थोडंसं त्यांना एक विश्वास होता की ताई ज्या ताकदीने आपल्याला मतं मागायला आल्या, त्या ताकदीने काम करते. आणि दुसऱ्या दिवशीपासून मी त्याच ताकदीने मुंबई न गाठता, मुलगा तिकडे एकटा असताना मी रोज मतदारसंघात असते, कारण की त्यांनी जे मला आशीर्वाद दिले, त्यांचं जे ऋण आहे ते मला फेडायचं. खरं म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की त्या मतदारसंघाला 2 आमदार मिळाले. एक खरोखर विधानसभेत जाणारे आणि एक विधानसभेची रोज घरची कामं करणारे. महिला वर्ग जाम खुश असेल तुमच्यावर. खूप 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 त्यांना खूप कनेक्ट आहे माझ्याशी. हा, तुमचं आता मला समाजकार्य समजून घ्यायचं आहे, यांचं तुम्ही विचारणारच आहे. तुम्ही काय काय काम करता? जे आमदार साहेबांनी, मी त्यांना गावात जेव्हा गेलो आम्ही, जेव्हा आम्ही प्रचार केला, त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या आम्ही सॉल्व्ह करतो. अच्छा. आणि खूप चांगल्या पद्धतीने करतो. त्याच्यामुळे जनता एखादं सांगा ना की एक या गावात ही समस्या होती. आता उदाहरणार्थ एका गावात अशी समस्या होती की तिथे नाली नव्हती झाली. अच्छा. नाली नव्हती झाली, काही कारणास्तव सरपंचांनी केली नाही, ते सरपंच दुसऱ्या पक्षाचे असल्यामुळे. मग त्या महिला मला भेटल्या, हळदी कुंकाचे कार्यक्रम मी केले होते. बरोबर. तर त्या कार्यक्रमात मला त्या महिला भेटल्या, त्यांनी मला सांगितलं, वहिनी आमचा हा नवीन पार्ट आहे आमच्या गावाचा, इथे आम्हाला नाली खूप आवश्यक आहे आणि सरपंच आम्हाला करू देत नाहीये. बरोबर. मग मी घरी आली आणि दुसऱ्या दिवशी महिला दिवस होता. आमदार साहेबांना सांगितलं, म्हटलं 8 मार्चची गोष्ट आहे, मागच्या वर्षी, आमदार व्हायच्या पहिले. ते आमदार व्हायचे तेव्हा नाही, आमदार झाल्यानंतरच. हा, तेच 25 झाले होते. तर मग मी घरी येऊन सांगितलं आमदार साहेबांना की ह्या गावची नाली तुम्हाला पहिले करावं लागेल, कारण की त्या महिला खूप त्रस्त आहे. करेक्ट. मग त्यांनी दुसऱ्याच दिवशी तिथे 10 लाख रुपये टाकून त्यांच्या नालीचं काम सुरू केलं. एक प्रसंग मी मागे एकदा माझ्या शोला सांगितला, तो तुम्हालाही सांगतो. मध्यंतरी आपल्या थोर नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला की दादा गेल्यानंतर सुनेत्रा वहिनींनी कारभार सांभाळला आणि महिला आमदार आहेत, त्यांना माहित नव्हतं. तुम्ही बघितला की नाही व्हिडिओ? बघितला असेल तो. कॅमेरा चालू आहे, त्यांना माहित नव्हतं, न्यूज चॅनलचे. आणि त्या आमदार महिला जे वाक्य बोललं ना, त्या अगदी काळजाल चिरणार वाक्य आहे. त्या म्हणाल्या होत्या की दादा असताना तुम्ही आम्हाला त्यांच्याशी बोलू दिलं नाही, भेटू दिलं नाही, आता सुनेत्रा वहिनी आल्यावर तरी भेटू द्या. तुमच्या मतदारसंघात ही सोय आहे की भावांपर्यंत जाण्यापर्यंत पहिले तर वहिनीच भेटतात. लोकांना हे अटॅचमेंट महत्त्वाचं. 11 पर्यंत आमदार साहेब असतात सकाळी, आणि मग
आमदार साहेब दौऱ्यावर गेले की 11 ते 12, 12:30 मी बसते ऑफिसला. पण ही किती मोठी गोष्ट आहे की त्याच्यामुळे लोकांची कनेक्टिव्हिटी वाढते ना. कारण की जो महिला वर्ग येतो, बरोबर आहे, जे आमदार साहेबांना काम संपल्यावर ना, आमदार साहेब निघून गेल्यावर जे लोक भेटायचे राहून जातात किंवा कोणी लेट पोहोचतं, छोटे खेडेगाव आहे, कधी कोणाला टाइमवर नाही पोहोचले, किंवा महिला वर्ग आहे, तो तेवढ्याच आत्मीयतेनं येतो. आणि मग जेव्हा समजा आमदार साहेबांना दौरा असला, ते निघून गेले, मीटिंग असली, काही असली, मग मी तिथे 1.5 तास बसते आणि सगळे जे लोक आले त्यांना मी भेटते, त्यांच्या समस्या जाणते. मी इतके वर्षामध्ये एकही बातमी अशी पाहिली नाही की यांचा इंटरफेरन्स आहे कुठे, नाही पॉलिटिकली नाही, किंवा विरोधकांनी यांच्यावर डायरेक्ट टीका केली, एक लाईन नाही आहे. तुम्ही किती म्हणजे आहात आणि नाही आहात हे जे अंतर आहे, म्हणजे तुम्ही आहात आणि नाही आहात असं मेंटेन केलं आहे, आणि खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला जेव्हा भगिनी भेटतात त्यांना विश्वास असतो की हे वाक्य आता आमदारपर्यंत पोहोचणं सोपं आहे. महिलांना साधारणतः जायला एक प्रकारचं थोडासा संकोची असतो, पुरुषांची गर्दी खूप असते राजकारणात, त्या डायरेक्ट जाण्यामध्ये थोडासा संकोच करतात, पर्सनली असतात, पर्सनल विषय असतात. कधी रात्री फोन आला एखाद्या भगिनीचा की ताई अशी अडचण आहे, एखादा प्रसंग सांगा ना. एकदा असंच एका दवाखान्याचा प्रश्न होता, मला फोन आला की आम्हाला असं असं थोडंसं तिथे प्रॉब्लेम येतोय. तर मग ती भगिनी होती समोरची, ती खूप अडचणीत होती आणि ती डायरेक्ट आमदार साहेबांशी नव्हती बोलू शकत. बरोबर आहे, एक संकोच असतो. मग मी आमदार साहेबांना सांगितलं, दुसऱ्या दिवशी त्याच्यावर ऍक्शन झालं आणि मला खूप आवडलं. कारण की आपण एक महिला आहे आणि महिलांनी महिलांचा सन्मान करायला पाहिजे. मला म्हणजे आम्ही अशी मुलाखत घेण्यापूर्वी, विशेषतः राजकारण्यांच्या घरातल्या मुलाखती घेण्यापूर्वी थोडा मतदारसंघाचा मी अंदाज घेत असतो आणि यांच्याबद्दल लोक काय बोलतात ते पहिले तपासून घेत असतो आणि तसेच प्रश्न घालतो. तुमच्याबद्दल लोकांमध्ये एक विश्वास आहे की तुम्हाला फोन केला, विशेषतः महिलांना, तर तुम्ही त्याच्यावर ऍक्टिव्ह राहता. राजकारणासारखं मी उद्या पाहिल, परवा पाहिल असं नाही. हे कुठून आलं तुमच्यात? नाही, मला हे प्रामाणिकता आली कुठून? ज्या हक्काने मी त्यांना हात जोडले, ज्या हक्काने त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, तर ते काम मी त्यांचं करायलाच पाहिजे. म्हणजे सुरुवात आजपासूनच करायची, उद्या का? उद्या कोणी पाहिला? क्या बात. पहिला बाळ तुम्हाला कधी झालाय? 2004 मध्ये. त्या दिवशी काय प्रसंग होता? खूप आनंदी होतो आम्ही. अच्छा. 2004 म्हणजे लग्नात 2 वर्षांनी बाळ झालाय, तेव्हा हे अजून पूर्ण राजकारणात सक्रिय व्हायचे. तुम्हाला 2 मुलं ना? एकच मुलगा आहे. आणि त्याच्याच जन्मात पण वडील म्हणून मग हे वेळ देतात का त्याला? हो, नक्कीच देतात. म्हणजे दिवसभरातून माझा एखाद्या वेळेस फोन करणं नाही झाला, पण त्यांचा फोन जातो. तोही आता 22 वर्षाचा आहे. काय करतो मुलगा? इंजिनिअरिंग. अच्छा, NMIS ला. त्याला इकडे यायचंय का? नाही. अजून नाही की नाही असं म्हणत नाही तो. तुम्हाला नाही वाटलं का हे सगळं राजकारण पाहताना की आपणही राजकारणात उतरायला पाहिजे? नाही. लोक तर असं म्हणतात की तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवणार? नाही, मी कोणतीच निवडणूक सध्या लढणार नाहीये. म्हणजे असं तुमच्या मनातलं आहे की खरोखर असं होणार आहे? पण तुम्ही जिल्हा परिषद प्रचार करताय असं ऐकत आहे. पक्षाने आमच्यावर एवढा विश्वास ठेवला, आम्ही चांगल्या पद्धतीने ते काम करतोय आणि पक्षाचं काम करतोय. पण पक्षाने आग्रह केला उद्या, जसा अमरावतीत झालाय नेत्यांच्या धर्मपत्नीबद्दल, की तुम्हाला आता आरतीत उभं राहायचंय, तर मग तेव्हा बघू ना, तेव्हा आमदार साहेब ठरवतील, पक्ष ठरवेल. पण असं ऐकतो आम्ही की तुम्ही उभं राहणार आहात, तुमच्यासाठी पक्ष प्रचार, पक्ष असा विचार करत आहे की तुम्हाला तिकीट द्यायचं आहे जिल्हा परिषदला. आमदार साहेब आणि पक्ष ठरवतील. तुम्ही असं काही ठरवलं नाही? मी अजून काहीच ठरवलं नाही. आता कुठे कुठे फिरत आहात? कुठला प्रचार? मतदारसंघच. अच्छा. किती 4 तालुके आपले: मोर्शी, भातकुली, अमरावती आणि तिवसा. पण किती, एक भातकुली किती साईडला आहे, तिवसा एकदम तिकडे नागपूर रोडला जॉईन झालाय, हे कसं सांभाळतं एवढा मोठा व्याप? तेच ना, मग आम्ही तेच करतो ना, की साहेब जर मोर्शीत असले, मोर्शी एकदम तिकडे, भातकुलीत, मोर्शी तिकडे, तिवसा तिकडे, आमदार साहेब मोर्शीत असले तर मी भातकुलीत असते. भातकुलीतली अर्धी गावं तिकडे खारतळेगावपर्यंत ना? खारतळेगावपर्यंत तुम्ही आहात, वाठोड्यापर्यंत आहात. 100 किलोमीटर मध्ये. कधी रात्री कार्यकर्ता येतो मदत मागायला, तर असं कधी झालंय की रात्री 12 वाजून गेले आहे आणि कोणतरी बेल दाबली करायची, असं होतं का? झालंय. काय रिॲक्शन आहे तुमची? एकदम दिवसभर प्रचारातून थकून गेले आहे तुम्ही आणि मग त्याला? आमच्याकडे वेलकमिंग असते. आमच्याकडे असं कधीच झालं नाही की आम्ही कोणाला अटेंड नाही केलाय. असं नाही होत? नाही, कधीच नाही होत. हा, म्हणजे अजूनपर्यंत असं नाही आलाय? कधीच नाही झालं. एकूण तुमचा संसार, तुम्ही म्हणताय भांडण होत नाही,
नक्कीच म्हणजे नाही. नवरा बायको म्हणून बरं, हा. पक्ष बरोबर नेता वगैरे म्हणून नाही आहे, हा. पण नवरा बायको म्हणून जे नाही, भांडणं कधीच होतात नाही झालं. त्याचं काय कारण असेल मग? आम्ही लोक सगळे भांडतो हा, म्हणजे असं काही लपवण्याचं कारण नाही. आमचं जसं काही कारणच नाहीये भांडायला. नाही, तुम्ही अपेक्षाच करत नाही काही. नाही, म्हणजे आता मलाच पण सोशल आवडतं, त्यांना सोशल आवडतं, त्याच्यामुळे अपेक्षा काय नाही, पण करायचं? नवरा वेळ देत नाही, नाही मग फिरायला नेत नाही, यात काही प्रॉब्लेम नाहीये. हे सगळं ऍडजस्ट केलंय, हा. तयारी केली मनाची. नाही नाही, असं काहीच नाही, मनाची तयारी केली वगैरे. हम्म. मला हे काही लोकांना त्यात विश्वास बसेल प्रॉब्लेमच का? नाहीये. याच्यावर विश्वास बसेल की तुमचं बुवाशी कधी बाबा भांडण नाही नक्कीच झालं? बसणार, किंवा आम्ही समाजासाठी काम करतोय तशी शपथच घेतली आहे काम करायची. म्हणजे असं त्यामुळे वाईट म्हणायला हरकत वाटायचा नाही प्रश्नच की नाही. हा शो बघताना तुम्हाला बघितलं असेल की एखादे राजकीय नेते जसे अगदी ठरलेले उत्तर, अगदी साच्यातली नाही, उत्तरं नाही. देतात. जे खरं आहे तेच उत्तर आहे. काय गोष्ट हा, करता? तुम्ही कोणालाही विचारा, त्यांच्या मित्रांना विचारा, ते सांगतात का कधी कंप्लेंट बा वहिनीची, ते तुम्हाला तेच सांगेल की माझ्या जो कंप्लेंट करायलाच काही नसते. अच्छा. ते तुमची नाहीये का? त्यांची नाही, माझी नसेल? पण नाही, खरंच नाहीये. खरंच कधीच नाहीये. नाही. एकदम ऑल बेल. ऑल वेल. पण मला सांगा की जेव्हा अनेक प्रसंग असतात जीवनामध्ये, अडचण तयार होते, कुठं गांभीर्य तयार होते, अशा सगळ्यात पहिले काय गोष्ट कोणाला शेअर करतात ते? मलाच. आता एखादा प्रसंग सांगा की जेव्हा, सगळ्याच गोष्टी शेअर करा. म्हणजे तुम्ही सगळेच डिटेल नका सांगू, पण एखादा प्रसंग सांगा की जेव्हा ते येऊन बसले समोर, आम्ही डिसमूड आहेत आमदार, पण सगळं मनासारखं नाही होत ना, कोणाच्या आयुष्यात नाही होणार, असं कधी झालंय? जेव्हा हारलो तेव्हा झालं होतं, त्यांना डिसमूड झाले होते एकदा. हा, त्यानंतर डिसमूड झाले, म्हणजे थोडं वाटतच ना, एवढं आपण मेहनत करतो. स्वाभाविक आहे ना, शेवटी मानवी स्वभाव आहे. आमदार खासदार हे नंतर असते, माणूस आहे ना पहिले. पण बायको म्हणून आम्ही त्यांना हेच सांगितलं की आपण, आपल्याला लोकांनी एवढा आशीर्वाद दिलाय, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक म्हणत होते की तुम्हाला एवढ्या संख्येने पाडतील, आणि चमत्कार असा झालाय की लोकांनी तुम्हाला लाईक केलाय, त्याच्यामुळे आपल्याला तर आनंदाने उद्यापासून काम करायचं. हे राजकीय विरोधक कोणी असो, राजकारणामध्ये विरोध टीका होत असते, कधी यांच्यावरही होत असेल, तेव्हा तुम्ही काय करता? नाही, आम्हाला काय काम करायचं याच्यावरच चर्चा करतो, टीकेवर आम्ही लक्ष काम नाही करत. कारण समोर आता यशोमती दाससारखी अतिशय प्रबळ नेतृत्व आहे, आणि मग तुम्हाला सतत त्यांच्यावर ते काय राजकीय डाव टाकतात किंवा राजकीय काय भूमिका घेतात याच्यावर तुमचं लक्ष असतं? माझा फोकसच कामावर आहे की आपल्याला काय करायचं आपल्या मतदारसंघासाठी, काय आपल्या लोकांचं विशिष्ट अजून आता महत्वाचं काम काय टार्गेटवर आहे मतदारसंघातलं? आता आमच्या सुतगिरणीचं सँक्शन झालंय, त्याचं उद्घाटन लवकरच होणार आहे. कुठे होणार सुतगिरणी? दिवसाला. अच्छा, सुतगिरणी करणार आहे. आता त्यांचा वाढदिवस झाला तर राजेशजींचा, तेव्हा तुम्ही एक ॲम्ब्युलन्स दिलेली आहे. 3 ॲम्ब्युलन्स दिल्या. 3 दिल्या आहेत का? अच्छा, आम्ही फोटोमध्ये एक पाहिलाय. 3 ॲम्ब्युलन्स दिल्या. अजून काय काम करणार आहे? अजून काय काम करणार आहात? अजून आता आपल्या मतदारसंघासाठी जे जे चांगले उद्योग आणता येईल आणि महिलांसाठी जे जे चांगलं करता येईल ते करू, नक्कीच कळेल तुम्हाला लवकर. आम्हाला दर्शकांना एक सांगायचं आहे, तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये हे जरूर लिहा की यांनी निवडणुकीत उभं राहायचं की नाही. ह्या इतक्या परफेक्ट राजकारणी आहे, मला स्वतःचा अंदाज चुकत आहे की त्यांना मी फार टिप दिल्या नव्हत्या बरं खरं म्हणजे बोलण्याच्या, पण त्या अतिशय, उद्या त्यांना विधिमंडळातही पाठवलं ना तर मला वाटत नाही की काही अडचण येऊ शकते, म्हणून अतिशय परफेक्ट लिडर झाले तुम्ही. म्हणजे खूप चांगल्या नेतृत्व म्हणून तुमचं नाव होऊ शकते, पण तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. नाही, सध्या काही कोणतीच निवडणूक म्हणाल. राजेश वानखडे काय झाले पाहिजे पुढे? आता आमदार तर झाले, मंत्री झाले पाहिजे? पक्षश्रेष्ठी ठरवतील. खरं श्रेष्ठी हे पाहतील ना ते म्हणजे काय तयार केले कार्यकर्ते आम्ही जोरदार. इतका काम करत राहायचं, इतका छान बॅलन्स जो आहे ना, म्हणजे आता मी तर अनेकांचे इंटरव्ह्यू करतो, अनेकांना ती संधी देतो की बोला तुम्ही, पण झाकाने गच्च बसलेलं आहे. त्याने ठरवून आल्या त्या की मी आज ठरवून बोलणार. नाही, कोणतंच ठरवून. म्हणजे नवऱ्याशी भांडण नाही, किती महत्वाचा मुद्दा आहे, जर कोणी सहमत असणार नाही, मी तर अजिबात सहमत नाहीये, तुम्ही असू नका, आणि कळवा त्यांना त्यांच्या नंबरवर. तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घ्याल तर ते हेच सांगतील. नाही, त्यांच्या तुम्ही घेणारच नाही आहे. मी फार कमी, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, या शोला मी राजकारणी बोलवत नाही, कारण त्यांची उत्तरं ठरलेली आहेत. त्यांची मी तर त्यांना सांगतो की तुम्ही खोटेच बोलणार आहात आणि तुम्ही खरं बोलायचं शपथ घेतलेली आहे. पण हे आमदार खरे बोलतात. काय नवऱ्याची बाजू घेत आहे? नाही, जे सत्य आहे ते सांगते. काय गोष्ट करता? नक्कीच नाही, राजकारणात खरं बोलून नाही चालत हो. ते खरंच बोलतात. राजकारण म्हणजे खरं स्वतः डोळ्यांनी बघते ना. अच्छा, तुम्ही जे डोळ्यांनी बघतात ते खरं आहे असंच ना? सत्य बोलतात ते.
अरे बापरे. खरंच म्हणजे सत्यवती होतं ना एक कॅरेक्टर आपल्याकडे. बायकोनी नवऱ्याची खूप बाजू घ्यावं ठीक आहे, पण एवढी घट्ट बाजू घेताय तुम्ही. हे तर तुम्हाला सगळ्या मतदारसंघातले लोक सांगतील. काय गोष्ट करता की आमदार साहेब खूप सत्यवादी आहे, सत्य बोलतात. क्या बात आहे. आता तुमच्या घरात आता कोण कोण आहे? माझ्या घरात आता सासूबाई, मोठे भासरे आहे, मोठ्या जाऊबाई आहे आणि मुलगा मुंबईला असतो शिकायला. आम्ही दोघं. आता आम्ही सध्या तिवसाला राहतोय. आई आहे, सासूबाई. जेव्हा आपण अशा महत्वाच्या पदावर जातो तेव्हा नातेवाईकांच्या खूप अपेक्षा असतात. पण त्यांना नातेवाईकांबद्दल पण कंप्लेंट नाही आहे. त्यांना माहिती आहे आरती सगळं सांभाळते. काय गोष्ट करता. म्हणजे आरती मॅडम ओळखली त्यांच्या डायरेक्ट. त्यांना माहिती आहे की माझं सगळ्यांशी छान बॉन्डिंग आहे आणि मला आवडते काय गोष्ट सगळ्यांसोबत राहायला. आणि माझं सगळ्यांशी फ्रेंडली आहे एकदम. मला सख्याचा आनंद आहे. 2 भासरे आहेत. पण यांच्या तर खूप साऱ्या कंप्लेंट असू शकतात की दादा वेळ देत नाही, भरपूर भाचे आहेत, दादा वेळ देत नाही आणि आमचे छोटे छोटे कामही करत नाही, असे काही कंप्लेंट येते कधी? मीच सगळं मॅनेज करते तुम्हाला सगळ्यांमध्ये. म्हणजे तुम्ही MBA नाही झालात, म्हणजे पुढे शिकले नाही लग्नामुळे, तुम्ही चांगला MBA करू शकले असता, एखादी कंपनी चालू शकल्या असत्या, हे तर मला नक्की वाटायला लागलं आता. आणि तुम्ही पुढे जर कुटुंब सांभाळणं पण हे मोठं कंपनी सांभाळणारच आहे. ही कंपनीच आहे, कुटुंब काय आहे दुसरं. ही कंपनी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतोय आम्ही. आणि तुम्ही खूप सावधही आहात. हे माझं निरीक्षण आहे तुमच्याबद्दल आता की तुम्ही खूप सावध आहात आणि राजकारणात सावधच माणसं टिकतात, बेसावध असून कसे चालायचे. ह्या गप्पा मी असं चालू ठेवणार आहे. कदाचित तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील की आरतीताई खरं बोलतात की नाही, म्हणजे जो तिवसा मतदारसंघात जी मंडळी नाही आहे ती सोडून, ज्यांनी त्यांना बघितलं नाही डायरेक्ट. पण तुमचा जर संपर्क करायचा असेल तर तुम्हाला कुठे भेटायचं लोकांनी, महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी कुठे भेटाल? तिवसा किंवा अमरावती. तिवसा किंवा अमरावती. तुम्ही फक्त तिवसात पाय ठेवा आणि विचारा की आमदार साहेबांच्या सौभाग्यवती कुठे आहेत ते. सकाळी तिवसाला भेटेल, दुपारनंतर अमरावती. असा प्रवास आहे तुमचा. प्रवास. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपला हा पहिलाच इंटरव्ह्यू होता आणि प्रश्न काढून ठेवा तुम्ही सगळे. मी बोलवणार त्यांना 2-3 महिन्यांनी. त्या किती खरं बोलले आपण तपासू सगळेजण. खूप हक्काच्या नेते आहेत ते आपल्या. आता कोणाला जर या मतदारसंघातल्या लोकांना असं वाटत असेल तिवसामध्ये की हे काम नाही झालं आमचं, असं तुमच्याकडे आलं, तुमचे काय ईमेल ठेवलाय तुम्ही, संपर्कासाठी काय ठेवलाय? संपर्क डायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट. फोनवर बोला. PA नाही, कोणीच नाही. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आरती वानखेडे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट राजेश वानखेडे. काय असं मधात कोणीच नाही? हे सत्य आहे. म्हणूनच ते लोकप्रिय आहे. त्याचं कारण हे फोन उचलतो आम्ही मतदारसंघात सगळ्यांजवळ माझा नंबर. आमच्या नगरचे फोन नाही उचलत हो. म्हणजे लोकांनी कंप्लेंट आहे की नगरचे वहिनी फोन उचलतात की नाही. माझे तर सगळे उचलले. म्हणजे मी प्रामाणिकपणे कबूल करतो की आरती वहिनींना मी जेवढे फोन केले आहे, म्हणजे कामाचे नाही, आमचे याच विषयातले बोलायचे होते ते, त्यांनी प्रत्येक वेळेस उचलला, रिकॉल केला जेव्हा शक्य नाही तेव्हा. तुम्ही लोकांचे फोन उचलता आणि लोकांची कामं करता आणि आता तुमच्याकडे सुदगिरणीचं काम येणार आणि अजून काय करणार आहात ते पुढे सांगू मग आम्ही तुम्हाला. पक्क्या राजकारणी. पण छान मुलाखत केली यांनी, म्हणजे त्यांनी छान सांगितलं आपल्याला. तुम्ही कमेंट्स बॉक्सला लिहा की आम्हाला हे ऐकायचं यांच्याकडून, किंवा मतदारसंघातलं हे काम नाही झालं आरती तुम्ही म्हणालात की, आणि त्यांनी फोन नाही उचलला. 3 महिन्यात तुम्हाला बोलवणार मी 100 दिवसात, की सगळ्या कम्युनिटी लोक लिहितात बरं खाली, कारण तुमचे समर्थक असतात तसे. की तुम्ही इथं कबूल केलं होतं की इथे आम्ही बांधारा देऊ, इथं हा रस्ता तयार करू, तिथे आहे सिमेंटचा रस्ता तयार करू, इथं समाज मंदिर बांधून देऊ, नाही केलाय. असं जर काही असेल तर कळवा आम्हाला, जरा क्ल्यू मिळून जाईल. मी पुढच्या इंटरव्ह्यूला त्यांना बोलवेल आणि सांगेल त्यांनी निवडणुकीत उभं राहावं आणि छान स्वतःला डेव्हलप करावं पॉलिटिशियन म्हणून, असंही मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कळवा तुम्ही. हा इंटरव्ह्यू कसा वाटला, पॉडकास्ट कसा वाटला जरूर कळवा. तोपर्यंत नमस्कार.